श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू लवकर आलास. बस आता आणि शांतपणे आई. स्वामी म्हणतात, बाळा, सर्व आधीच ठरलेले असते, त्यावर तुम्ही विचार करत बसू नका. कारण भगवंताला माहीत असते की तुमच्यासाठी काय चांगले असते, म्हणून भगवंतानी आधीच ठरवून ठेवले असते. बाळा, समजले का तुला? स्वामी: होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच रडत बसत नाही. बाळांनो, खंबीरपणे राहा. बाळांनो, तुमच्या सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच तुम्ही असे भक्कम बनवा. स्वामी म्हणतात, बाळांनो, स्वतःला इतके मजबूत बनवा की दुसऱ्याचा आधार घ्यावा लागणार नाही. खूप प्रयत्न करा, खूप मेहनत करा. बाळांनो, परमेश्वर तुमच्या सोबत आहे आणि चिंता करत बसू नका. स्वामी म्हणतात, बाळा, प्रसंग आणि विश्वास कोणताही असू दे, आपले शब्द नेहमी सुंदर स्वच्छ ठेवा. कारण बोललेले शब्द कधीच लोक विसरत नसतात. बाळा, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे अपयशाला पण येता येत नाही. स्वामी म्हणतात, बाळांनो, आपली जी लोक निंदा करतात त्यांच्यावर तुम्ही कधीच रागावू नका. कारण आपली परीक्षा घेण्यासाठी, आपला प्रचार करण्यासाठी परमेश्वराने त्या लोकांना पाठवलेले असते. बाळा, जबाबदारीने जो आयुष्य जगतो त्याच्या मागे भगवंताची नेहमी साथ असते. बाळा, कधी कधी ते तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते आणि योग्य वेळी योग्य वेळ आल्यावर तो तुम्हाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढतो. बाळा, तुझ्या लक्षात आले का? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा, माणूस कसाही दिसायला असो पण त्याला माणुसकी पाहिजे. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, स्वामीराया, माझ्या वाईट वेळेत तुम्ही कधीच साथ सोडली नाहीत. प्रत्येक वेळेला माझ्यासोबतच होतात आणि अजूनपर्यंत माझ्यासोबतच राहा स्वामीराया. तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा, हरू नकोस कधीच आणि जे काय तुला नाही मिळाले ते मी तुला नक्कीच देईन. फक्त कर्म चांगले ठेव आणि माझे नाम अगदी मनापासून घेत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, ऐका, हे बघ, आपण कोणतीही गोष्ट जिंकल्यावर गोळा होणारी माणसे आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर कठीण काळात आपल्याबरोबर सोबत असतात तीच खरी आपली माणसे असतात. माणसे ओळखायला शिका. बाळा, कधी जरी आपले काही चुकले तरी दुसऱ्याची माफी मागावी. माफी मागण्यासाठी आपल्या अंगात मोठे सामर्थ्य असावे लागते. कारण एकट्या सुईचा स्वभाव टोचणारच असतो, पण धागा बरोबर आला की सर्व स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुला समजले का? तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो, स्वामीराया, माझ्या लक्षात आले. स्वामीराया, सांगा ना अजून. स्वामी म्हणतात, ऐका बाळा, तुम्ही दुसऱ्यांचे चांगले करा, परमेश्वर तुमचे चांगले करील. बाळा, रोज देवाची प्रार्थना करा की देवा, मी तुमचाच आहे, घर पण तुमचेच आहे आणि जे ठरवाल ते माझ्या चांगल्यासाठीच आहे. काहीही करा, माझे मन कुठेही भरकडून देऊ नका आणि तुम्ही जी माझ्याकडून सेवा करून घेता ती कधीच खंड होऊ देऊ नका. आणि काही चुकाचे झाले असतील तर मला अगदी मनापासून माफ करा. हे सर्व तुम्ही देवाला सांगत जा. बघा, तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा राहील. तेव्हा स्वामींना बाळ म्हणतो की स्वामीराया, मी रोज झोपताना देवाला हेच म्हणतो. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप हुशार आहेस. तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीराया, मला माझी आई रोज सांगते. स्वामी म्हणतात, शाबास बाळा, आता ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहित आहे की तू मनापासून फार दुःखी आहेस, पण बाळा, आम्ही आहोत ना. तुला काय वाटते की तुझ्यासाठी कोणी नाही काय? अरे, पण रोज तुझ्याकडे आम्ही पाहत असतो. तू माझ्या रोज मूर्तीसमोर बसतोस आणि मला सर्व सांगतोस, तेव्हा आम्ही ऐकतो. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि ज्यावेळी तुला
संपल्यासारखे वाटेल तेव्हा मी तुला नवीन जगण्याची ताकद देईन. फक्त माझ्यावर खरा विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, आणि बाळा तू संयम ठेवलास ना तर तुला कठीण परिस्थितीत यश हमखास मिळेल. बाळा, आपल्या जीवनात या 3 गोष्टी महत्वाच्या असतात: काळजी, प्रेम आणि आदर. या पहिल्या 2 गोष्टी तुम्ही देखील द्याल तर तिसरी तुम्हाला आपोआपच मिळेल. कोणाबद्दल कधी तिरस्कार करू नका. अपमान कोणाचा कधीच करू नका. कोणाला कधी कमी लेखू नका. आणि हो बाळा, स्वतःला कधी पण एकटे समजू नका. आम्ही दिसत नसलो तरी आम्ही तुमच्या आजूबाजूलाच असतो आणि कायम तुमच्या आम्ही पाठीशी असतो. फक्त तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, परिस्थिती कशी असो पण त्या परिस्थितीला दोष देत बसू नका. या जगात तोच टिकतो जो संघर्ष करतो, त्यावर मात करतो आणि महत्वाचे म्हणजे संयम ठेवतो. बाळा, तुझ्या लक्षात आली असेल ना? तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो, होय स्वामीराया, माझ्या सर्व लक्षात आली. परत सांगा ना तुम्ही. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, परमेश्वर हा आपल्या सोबतच असतो. अरे, आपल्याला माहित पण नसते की आपल्याला तो रोज वाचवतो. आपल्याला तो कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करत असतो. म्हणून संकटाला हसत खेळत सामोरे जायचे असते आणि चिंता करून काही होत नसते. बाळा, परमेश्वराची प्रार्थना केली तर सर्व काही सुरळीत होईल. आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. विश्वास तुम्ही कधीच ढळू देऊ नका. बाळा, कधीच चिंता करू नका. म्हणून मनुष्याने देवाच्या भक्ती मार्गात यायचे असते. जे भक्ती मार्गात असतात त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. कोणत्याही वेदना त्यांना जाणवू देत नाही. खरोखर स्वतः परमेश्वर त्या वेदना आपल्या अंगावर ओढून घेतो. बाळा, समजले का? जा आता घरी आणि शांतपणे झोप. श्री स्वामी समर्थ.